पुढच्या 25 मिनिटात पाहूयात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। नाशिक जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा अर्धवट सोडून परतत असताना भुजबळांना पुन्हा एकदा रोषाचा सामना करावा लागला। निफाडच्या कोटम गावजवळ शेकडो मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत भुजबळांविरोधात घोषणाबाजी केली। नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री छगन भुजबळ यांना सकल मराठा समाजाने तीव्र विरोध केलाय। सोमठाणदेश येथून भुजबळांचा ताफा जात असताना आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी भुजबळ गो बॅकच्या घोषणा दिल्या। तसंच त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले। मंत्री छगन भुजबळ यांचा येवल्यामध्ये नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा होता आणि या दौऱ्याला मराठा समाजाचा प्रचंड विरोध असल्याने छगन भुजबळ यांचा दौरा माघारी फिरला। त्यानंतर सोमठाण गावातील मराठा बांधवांनी भुजबळांच्या ताफ्याच्या मार्गावरून गेला तो रस्ता गोमूत्राने धुतला। या मार्गावरती गोमूत्र देखील शिंपडण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील कोका-कोला कंपनीचं भूमिपूजन पार पडलं। राज्यात कोका-कोलाचा हा पहिला प्रकल्प असून यासारखे अनेक प्रकल्प कोकणात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जालन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। सर्व निकष बाजूला सारून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी त्यांनी केली। द्राक्ष बागेसाठी एकरी 1 लाखांची सरसकट मदत करा असं सांगत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची त्यांनी मागणी केली। जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मोसंबी उत्पादक डाळिंब उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। गृहनिर्माण मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री अतुल सावे यांनी नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळी बांधावर जात सावेंनी शेतकऱ्यांना धीर दिला। 33% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं आश्वासन दिलंय। यावरती यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे। पाऊस सर्वत्र झालाय, नुकसान सगळीकडे झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांना साखर सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे। ऊस गाळपाची माहिती न दिल्यानं जिल्ह्यातील 7 कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। ऊस गाळपाची माहिती देण्याबाबत वारंवार सूचना देऊनही माहिती न दिल्यानं नोटीस बजावण्यात आलेली असून साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे। जन्मतः कर्णबधीर मात्र चित्रकलेच्या माध्यमातून आपली कला साता समुद्रापार नेणाऱ्या अकोल्यातील वैभव सांगळे या दिव्यांग युवकाला यंदाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार घोषित झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिवसाचं औचित्य साधून येत्या 3 डिसेंबरला विज्ञान भवन दिल्ली इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारो धनगर बांधव रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। अखिल भारतीय ओबीसी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत निचेती यांना वालशेतमध्ये हे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। सरकारनं अद्याप याची दखल घेतलेली नाहीये। याचा निषेध करत ओबीसी समाज रस्त्यावरती उतरलेला आहे। शहापुरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सरकारनं दखल घेतली नाही तर तानसा वैतरण पाईपलाईन बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सांगलीत डेंग्यूच्या आजाराने एकाचा मृत्यू झालाय। गेले 15 दिवस या रुग्णावरती उपचार सुरू होते। महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय। सोलापूर जिल्हा सध्या दुष्काळग्रस्त जाहीर असताना शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली त्वरित थांबवण्यात यावी, अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा युवा सेनेकडून देण्यात आलाय। बँकांकडून प्रशासनाकडून सुरू असलेली वसुली तात्काळ थांबवण्याची मागणी आता करण्यात येते। ऊस दराबाबत शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या बैठकीला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरुवात झाली आणि या बैठकीत तरी तोडगा निघणार का याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। ऊसाला 3500 रुपये दर देण्याची आता मागणी होतीये। दत्ता दळवी यांची कार फोडण्याचा प्रकार संजय राऊतांनीच केला असावा असा आरोप नितेश राणेंनी केलाय। 1 जानेवारीच्या सकाळी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील असं भाकीत त्यांनी केलंय। धनगर समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा काढलाय। एसटी आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। यात लोकप्रतिनिधींचं घर, कार्यालय आणि हॉटेल्स पेटवण्यात आलेली आहेत। मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे बीडमधील सुभाष राऊत यांचं सनराईज हॉटेल पेटवल्यानं कोट्यावधींचं नुकसान झालंय। महिन्याभरानंतर या हॉटेलच्या दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे।
वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या मोखाडातील नांदगाव कुर्लोद या रस्त्याची पुन्हा एकदा दयनीय अवस्था झालेली आहे। या रस्त्यावरती करण्यात आलेलं डांबरीकरण हे दिसेनासं झालंय। यामुळे मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केलेला लाखो रुपये खर्च हा वाया गेलाय। प्रवाशांना दर्जेदार पदार्थ मिळण्यासाठी रेल्वेच्या बोगीमध्ये उपहारगृह सुरू करण्याची संकल्पना राबवण्यात येते। सुमारे 3 वर्षांपूर्वी या योजनेचा प्रस्ताव मांडण्यात आला। मिरज जंक्शन बाहेर वाहतूक पोलीस कक्षाशेजारी बोगीसाठी रूळ देखील टाकण्यात आले, पण उपहारगृह अद्याप कागदावरच आहे। त्यामुळे पुण्यात आठवड्याभरापूर्वी उद्घाटन झालेलं उपहारगृह मिरजेत कधी येणार असा प्रश्न आता प्रवासी उपस्थित करतायत। पिंपरी चिंचवडमधील चिखली येथील महानगरपालिकेच्या आरक्षित गार्डनची जागा महापालिकेनं घोडेसवारीसाठी भाडेतत्वावरती दिली आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या विरोधात निषेध नोंदवलाय। स्थानिकांनी महापालिकेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। स्थानिक क्रिकेट प्रेमींनी महापालिकेच्या विरोधात रस्त्यावरती क्रिकेट खेळत निषेध नोंदवलाय। इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर माओवादी संघटनेनं हमासच्या समर्थनात बॅनर लावलेले आहेत। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात माओवाद्यांनी लाल बॅनर लावलेले आहेत। हमास आतंकवादी संघटना नाही, ते फिलिस्तीन जनतेच्या मुक्तीसाठी आंदोलन करणारे लढाऊ संघटन आहे असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आला आहे। कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर सुरू आहे। यात खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती स्तुतीसुमनं उधळली आहेत। राज्याचं राजकारण अजित पवारांवरती फिरतंय, तर अजित पवारांमुळे कठीण काळात राष्ट्रवादी संघटना उभी राहिली असं त्यांनी म्हटलंय। तर निवडणूक आयोगात झालेल्या कावड या शब्दाच्या युक्तिवादाचा तटकरेंनी चांगला समाचार घेतलाय। कोकणातील राजापूरमधील बारसू इथल्या रिफायनरी प्रकल्पावरून वादंग निर्माण झालाय। यावरती आता मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रिफायनरी जर करायची असेल तर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच केली जाईल असं ते म्हणाले। जोपर्यंत मृदा परीक्षणाचा अहवाल येत नाही, कंपनीचं धोरण निश्चित होत नाही, तोपर्यंत मी देखील काही सांगू शकत नाही असं ते म्हणाले। अवकाळीनं राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत दिली पाहिजे, तोकड्या स्वरूपाची मदत नको अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे। अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात या सरकारला आम्ही धारेवर धरू असा इशारा देखील देण्यात आलाय। 3 तिघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। अजित पवार यांचा कितवा नंबर आहे याची माहिती नसल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। आधी शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त करा अशा शब्दात त्यांनी पवारांना टोला लगावलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिलेले खासदार हेमंत पाटील यांनी गेल्या महिन्याभरात संसदीय कामकाजामध्ये भाग घेतलेला नाहीये। त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खासदार हेमंत पाटील यांना समन्स बजावलेला आहे। 4 डिसेंबरला हजर राहण्याचं फरमान त्यांनी सोडलंय। यावरती अधिवेशन आहे तर उपस्थित राहणारच आहे आणि त्या ठिकाणी माझं म्हणणं मी मांडणार आहे असं पाटील यांनी सांगितलंय। राज्यातील विरोधकांना नाउमेद आणि नामशेष करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय। सरकारसोबत असणारे काय धुतल्या तांदळासारखे आहेत का असा सवाल त्यांनी केलाय। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवदर्शनासाठी आले। डॉक्टर प्रमोद सावंत कुडाळमधील प्रसिद्ध माणगाव दत्त मंदिरमध्ये विधिवत पूजा करून दत्तचरणी नतमस्तक झाले। यावेळी त्यांनी विधिवत पूजा करून आरती देखील केली। मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे। दळवी यांच्या कारची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराजवळ बंदोबस्त तैनात केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरात आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आयकर विभागाने संभाजीनगर शहरात 11 ठिकाणी एकाच वेळेस विविध ठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत आणि या कारवाई दरम्यान 200 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याचं समोर आलंय। अमरावती महापालिकेकडून दुकानदारांना मराठी पाट्यांसाठी नोटिसा बजावण्यात येत आहेत। मराठी पाटी न लावल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। मराठा आरक्षणाची मागणी करत परभणीच्या बोरी गावापासून जिंतूरपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आलाय। लवकरात लवकर आरक्षण मिळावं यासाठी लहान थोर सर्वच रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले। अवकाळी पावसामुळे सोयगावच्या कापूस पिकावरती मोठा परिणाम झालाय। झाडांवरील जो कापूस आहे तो भिजून त्याच्या वाती झालेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय।
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही वाशिममध्ये आलेली आहे। या यात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांनी त्यांना तुरीची झाडं भेट देऊन त्यांचं स्वागत केलंय। केंद्र सरकारनं मोझाम्बिक देशासोबत तूर आयातीचा करार केल्यामुळे देशातील तुरीचे दर कोसळलेत आणि हा करार रद्द करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी त्यांनी केली आहे। पंढरपूरच्या कासेगाव परिसरात अवकाळी पाऊस झालाय, त्याचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। भुरी, करपा, दवण्या असे विविध प्रकारचे रोग पडण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च आता वाढणार आहे। चंद्रपूरच्या एका प्रयोगशील शेतकऱ्यानं ऑर्किडची शेती फुलवलेली आहे। प्रशांत मुस्कावार असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यांनी चंद्रपूर शहराच्या सीमेवर असलेल्या शेतीत अर्ध्या एकरावरती हा प्रयोग केलाय। तो कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा ठरलाय। पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील विश्रामगृह पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय। तब्बल 2 वर्षांनंतर हे विश्रामगृह खुलं करण्यात आलंय। पर्यटकांना दिलासा मिळालाय। पुण्याच्या ससून रुग्णालयाकडून सलाईनच्या बाटल्यांची अखेर खरेदी करण्यात आलेली आहे। रुग्णालय प्रशासनाकडून 3 महिने पुरतील असा 38,000 सलाईनच्या बाटल्या या खरेदी करण्यात आलेल्या आहेत। पुण्यात मराठी पाट्यांसाठी महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय। दुकानांवरती मराठी पाट्या न लावणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा देण्यात आला आणि त्यासाठी पालिका क्षेत्रात तपासणी देखील केली जाणार आहे। केंद्र सरकारच्या वाढवण या महत्वाकांक्षी प्रकल्प विरोधात स्थानिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। डहाणूमध्ये बंदर विरोधी संघटनांची बैठक होणार आहे आणि 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या बंदर संदर्भातील जनसुनावणीचं नियोजन आणि बंदर विरोधात आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी जिल्ह्यातील 26हून अधिक संघटना या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील हरिसार इथं 21 दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झालाय। कमी दाबानं वीज पुरवठा होत असल्यानं पाणीपुरवठा बंद झाल्याची माहिती मिळते। पाण्यासाठी आदिवासींची पायपीट सुरू आहे। कंत्राटी आरोग्य कर्मचारी गेल्या 14 दिवस संपावरती आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवरती परिणाम झालाय। छत्रपती संभाजीनगरमधील 279 उपकेंद्रातील आरोग्य सेवा ही बाधित झाली आहे। शासकीय सेवेत थेट समायोजन करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। बीड जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली। रात्री झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, तर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे। उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 3,300चा भाव मिळाला होता, त्यात 700 रुपयांची सुधारणा होऊन 4,000 रुपयांचा भाव मिळतोय। सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसलेला आहे। अन्य रब्बी पिकांना मात्र या पावसाचा फायदा होणार आहे। छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवरती मोठा परिणाम होऊन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। अमरावती विभागात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। पावसानं हजेरी लावलेली आहे। या अवकाळी पावसामुळे कापूस, तूर, संत्रा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अमरावती विभागामध्ये 31.2 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची देखील मागणी केली आहे। भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं होतं। तापी नदी परिसरात धुक्याचं प्रमाण अधिक होतं। शहरात झालेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमानात घसरण झाली आहे। शहराचं कमाल तापमान 29.9 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। पालघरमध्ये 10 वर्षीय मुलावरती बिबट्यानं जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर दादरा नगर हवेलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवात श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्यात आलं। यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी महाराजांसाठी 3000 किलो खिचडीचा महाप्रसाद तयार केला। सुमारे 45,000 गजानन भक्तांना या महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं। 2 दिवस चाललेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 13,000 हेक्टर शेती ही बाधित झाली आहे। या संदर्भातले पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत। पंचनाम्याची मोहीम देखील सुरू झाली आहे। राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। आजही राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळते, तर मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढच्या 24 तासांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे।
वर्ध्यात 3 दिवस सलग झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालंय. तूर पिकालाही याचा फटका बसणार आहे. कापूस पूर्णपणे भिजल्यानं कापसाच्या ग्रेडमध्ये फरक पडणार आहे आणि भाव देखील कमी मिळण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसराला अवकाळी पावसानं झोडपलंय. या पावसानं हवेत मोठ्या प्रमाणात गारवा वाढलेला आहे. मात्र या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी देखील हवालदिल झालाय. जळगावच्या बोदवड तालुक्यातील 3ही मंडळात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे मनूर परिसरातील मोसंबी आणि सीताफळांच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर काही भागांमध्ये हरभरा पिकाचं देखील नुकसान झालंय. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात शेतमजुरीचे वाढलेले दर आणि मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशीनच्या साहाय्यानं कांदा लागवड करताना दिसत आहेत. अकोला जिल्ह्यासह राज्यभरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांचं अतोनात नुकसान झालंय. शासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात चढउतार सुरू आहेत. देशातील बाजारातही सोयाबीनमध्ये क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांचे चढउतार सुरू आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 4,800 ते 5,100 रुपयांचा दरम्यान भाव मिळालेला आहे. मक्याचे भाव मागील आठवड्याभरापासून स्थिर दिसत आहेत. यंदा खरीपातील मका उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे मक्याच्या भावात मागील महिन्याभरात क्विंटल मागे 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आल्याच्या भावातील नरमाई कायम आहे. आल्याची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे, पण वाढलेल्या भावात आल्याचा उठाव कमी झाला होता. त्यामुळे आल्याचे भाव आता 7,000 ते 9,000च्या दरम्यान आलेत. पनवेल महापालिकेच्या भरती प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. 377 जागांसाठी 8 ते 10 डिसेंबर दरम्यान राज्यभरात 21 जिल्ह्यांमधील 57 केंद्रांवरती विविध पदांची लेखी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 54,558 उमेदवारांनी 377 जागांसाठी अर्ज केलेत. मध्य रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर सोलापूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. या रेल्वे गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा इथं थांबा देण्यात आलाय. या रेल्वे गाडीला एकूण 17 डबे आहेत आणि 1 द्वितीय वातानुकूलित, 3 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 2 गार्ड ब्रेक व्हॅनसह 5 सामान्य द्वितीय श्रेणी अशी संरचना असणार आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षणात तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याचे आदेश देऊ शकत नाही असं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं स्पष्ट केलंय. त्याचवेळी या समुदायाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करणं पुरेसं नाही, तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं देखील अधोरेखित केलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा जी आहे ती 2 डिसेंबरला घेण्यात येणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 10 डिसेंबरला होणार आहे. या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.